पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. आसाममधल्या गुवाहाटी इथे प्रचारासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसनं स्वातंत्र्याची लढाई लढली आहे असं म्हणत भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाजपाचा सहभाग नव्हता असं देखील ते म्हणाले. 2024ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची असून ही देशाच्या संविधान आणि लोकशाही संरक्षणासाठी महत्त्वाची आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर देखील खरगे यांनी टीकास्त्र सोडलं. त्याचसोबत काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा सुद्धा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यांनी गुजरातच्या वलसाड इथे प्रचार सभेला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येतात तेव्हा ते सुपरमॅन असल्याप्रमाणे दर्शवलं जातं, मात्र ते आता महागाई मॅन झाले आहेत असा टोला प्रियंका गांधी यांनी यावेळी लगावला आहे. भाजपा आणि पंतप्रधान एवढे बलशाली आहेत तर महागाई आणि बेरोजगारीसारख्या समस्या का सोडवत नाहीत असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची प्रचारसभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 94 जागांसाठी 7 मेला मतदान होणार आहे.